नमस्कार मंडळी, आपण बघतोय आज कारल्याचा मिरचू. तर ही रेसिपी तुम्ही पाहिली आहे का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला बघूया रेसिपी. तर हे घरचीच कारले आहेत. घरी माझ्या कारल्याचे 2 वेल आहेत. तर चला बघूया आपण रेसिपी. अशा पद्धतीनं आपल्या दारात समोर एक कारल्याचा वेल आहे आणि घरावरती एक कारल्याचा वेल आहे. तर त्याचीच मी कोळी कोळी कारली तोडून घेतलेत. फार निब्बर नाही आहेत हे पहा. आणि त्याला घ्यायच्यात असे चिरा मारून. आणि मिरच्यासुद्धा आपल्या घरच्याच कुंडीतल्या आहेत. त्यासुद्धा 8 ते 9 अशा मिरच्या मी एवढ्या रेसिपीला घेणार आहे. तर ही कारले 5-6 कारले आहेत आणि कोवळे आहेत. तर याला अशा उभ्या चिरा मारून घेतलेत. आता स्वच्छ आपल्याला मिरची, कारलं आणि टोमॅटो धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहे. हे पहा, 2च तुकडे मिरच्याचे करून घ्यायचे आहेत आपल्याला कारल्याचा मिरचू तयार करण्यासाठी. तर 7 ते 8 पाकळ्या मी लसूण थोड्याशा ठेचून घेतलेत. आता हे लिंबू आपल्याला अर्धच वापरायचं आहे, कारण हे रेसिपीला फार मोठं होतं आहे, म्हणून अर्धं ठेवून देणार आहे आणि अर्धं रेसिपीला वापरले. त्या अर्ध्या लिंबाच्या मी 4 फोडी करून घेतल्यात. तेल तापले, आपल्याला हवं तसं तेल घ्यायचं आहे. जास्त तेल नाही घेतलं तरी चालेल, अगदी 3-4 चमचे तेल घ्या. तेल तापल्यानंतर मोहरी टाका, अर्धा चमचा. मोहरी तडतडल्यानंतर जिरे अर्ध्या चमचेच्या थोडे जास्त टाका. आणि जिरे तडतडल्यानंतर आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. 3-4 चिमूट हिंग टाकायचा आहे. हिंगसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. हिंग परतल्यानंतर एक टोमॅटो लागेल. टोमॅटो नसेल तरी चालेल रेसिपीला, पण माझ्याकडं आहे म्हणून टाकून घेतला आहे. तर टोमॅटो चांगला परतल्यानंतर मी हळद टाकली आणि आता टाकलं आहे कारलं आपल्याला 1 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे. कारलं परतल्यानंतर 4 लिंबाच्या फोडीसुद्धा मी टाकून घेतल्या, त्यासुद्धा चांगल्या मिक्स करून हलवून घेतले. आणि आता आपल्याला टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस मिडियम करायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर झाकण लावून थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे, साधारण 1 ग्लास. आणि आपल्याला हे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, पाणी सुटले कारल्याला. आणि आता कारलं अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मी. आणि त्याही चांगल्या मिक्स करून आता आपल्याला लावायचे पुन्हा एकदा झाकण. आणि कारलं फार जास्त आपल्याला शिजवून नाही घ्यायचं, साधारण 90%च कारलं शिजवून घ्यायचं आहे. असं केल्याने कारलं खूप सुंदर लागतं. तर 90% कारलं शिजल्यानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे. टेन्शन घेऊ नका, गोड नाही होणार कारलं. तर छोटासा गुळाचा तुकडा मिक्स करून घेतला आणि गॅस बंद करून झाकण लावून ठेवले. आणि हे पहा, आपलं कारल्याचा मिरचू खूप सुंदर असा तयार झाला आहे. एकदा नक्की असा करून बघा. हा कारल्याचा मिरचू तुम्ही 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाल्लात तरी खूप छान लागतो, कारण तो मुरला जातो आणि फ्रीजमधला काढून गरम करण्याची काही आवश्यकता नाही.